हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्ता आणि आलोक या दोघांचा साखरपुडा होणार आहे. परंतु आलोकला हे माहीतच नाही आहे की त्याचा साखरपुडा प्राजक्ताशी होतोय. तर वैद्यांच्या घरी एक पूजा आहे असं सांगून त्याला वैद्यांच्या घरी आणलं गेलं आहे. आणि प्राजक्ता ही जेव्हा साखरपुड्यासाठी तयार होऊन आली, प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत होती, खूप सुंदर दिसत होती. आणि आलोक तिच्या सौंदर्यात हरवून गेला. सगळ्यांसमोर तो प्राजक्ताच्या जवळ आला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, सुंदर, अतिशय सुंदर. आणि आलोकचं हे नवीन रूप पाहून प्राजक्ता आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मग कसा असेल आलोक आणि प्राजक्ताचा हा साखरपुडा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणा ही प्रीतीला जाब विचारते, तूच भाग्याबद्दल आलोकला सांगितलं ना? तर प्रीती खोटं बोलते, नाही मोठी आई, मी नाही सांगितलं. तर सुलक्षणा तिला समजावून सांगते, ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या पाठीमागे घरात काय चाललं आहे हे मला कळत नाही असा होत नाही. त्यामुळे यानंतर जर तू आलोकच्या लग्नाबद्दल काही केलंस तर याद राख. तेवढ्या श्रेयस म्हणतो, पण मोठी आई, तू आलोकचं लग्न ठरवलंय हे कमीत कमी आलोकला तरी माहीत आहे का? तेवढ्या सुलक्षणा चिडून म्हणते, मी आलोकची आई आहे आणि सुलक्षणा सूर्यवंशी जे ठरवणार तेच घडणार. त्यामुळे आलोकला लग्नाबद्दल माहिती आहे की नाही, आलोकचं लग्न कसं होणार आहे हे सगळं मी ठरवेल. तू त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. श्रेयसची बोलती बंद होते. तेवढ्या श्रेयसचे वडील म्हणतात, पण वहिनी, तू असं बोलतीयस की आलोकला या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही आहे. पण हे चुकीचं आहे ना? कमीत कमी आलोकच्या वडिलांना तरी याबद्दल माहिती आहे का की तू त्याचं लग्न जमवलं आहे? हे ऐकून सुलक्षणा खूप चिडते आणि त्यांना ठणकावून सांगते, आलोक, आरव आणि आलोकच्या वडिलांना मी आलोकचं प्राजक्ताशी लग्न ठरवलं आहे हे माहिती नाही आहे आणि कुणीही त्यांना हे सांगण्याचा विचारसुद्धा करू नका. या तिघांना मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा या तिघांना ठणकावून सांगते, जर कुणी आरवला याबद्दल सांगितलं तर परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. प्रीती, मागच्या वेळेससुद्धा जेव्हा मी आलोकला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं, ही बातमी आरवपर्यंत पोहोचली होती. घरातीलच कुणीतरी ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवली होती. प्रीतीला आठवतं की हा कांड तिनेच केला होता. आणि सुलक्षणा चिडून म्हणते, जर यावेळेस आलोकबद्दल असं काही घडलं, आरवला जर हे सगळं कळलं तर मला लगेच कळेल, कारण आरवचा फोन मी टॅप केला आहे आणि मग त्या व्यक्तीची काय अवस्था होईल ना, याचा तुम्ही कधी विचारही करू शकत नाही. या सगळ्या प्रकरणात मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. अंबिका म्हणते, हो जाऊबाई, मी तुमची साथ नक्की देईल. आणि सुलक्षणा या सगळ्यांना ठणकावून सांगते, काहीही झालं तरी आलोकचं लग्न प्राजक्ताशीच होणार. जा आता. हे तिघे तेथून निघून जातात. आणि मग सुलक्षणा अंबिकाला सांगते, अंबिका, मी अजून रिस्क नाही घेऊ शकत. आज आपण थोडक्यात वाचलोय, त्यामुळे लवकरात लवकर आलोक आणि प्राजक्ताचं लग्न आपल्याला लावून द्यावंच लागेल. अंबिकाला सुद्धा हे पटतं आणि काय कसं करायचं याचा विचार सुलक्षणा करते. इकडे वैद्यबुवा डायनिंग टेबलवर येऊन बसतात आणि चारूला आवाज देतात, चारू, मला लवकर जेवण दे, मला परत क्लिनिकमध्ये सुद्धा जायचं आहे. चारू आणि आयाजी त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात. तेवढ्यात वैद्यबुवांच्या मोबाईलवर सुलक्षणा सूर्यवंशींचा कॉल येतो. हा कॉल पाहून वैद्यबुवा थोडे घाबरतात. चारूला सांगून फोन उचलतात आणि म्हणतात, बोला सुलक्षणा मॅम. आणि सुलक्षणा ही वैद्यबुवांना म्हणते, वैद्यबुवा, आता मी जास्त काळ वाट नाही पाहू शकत. मला लग्नाची खूप घाई झाली आहे. आपण लवकरात लवकर आलोक आणि प्राजक्ताचं लग्न लावून देऊया. हे ऐकून वैद्यबुवांना आश्चर्य वाटतं. सुलक्षणा त्यांना सांगते की आपण उद्या साखरपुडा करूया आणि 10 दिवसांनी त्यांचं लग्न लावून देऊया. वैद्यबुवांचा विश्वासच बसत नाही आणि ते चारू आणि आजीला सांगतात की सुलक्षणा मॅम उद्या साखरपुडा आणि 10 दिवसात लग्नाचं बोलताय. या दोघींना सुद्धा धक्का बसतो. आणि मग वैद्यबुवा सुलक्षणाला समजावून सांगतात, सुलक्षणा मॅम, या लग्नाची जेवढी घाई तुम्हाला आहे ना, तेवढीच घाई मला सुद्धा आहे. परंतु ही थोडी जास्तच घाई होतीये असं तुम्हाला वाटत नाही आहे का? तर सुलक्षणा वैद्यबुवांना समजावून सांगते, कसं आहे वैद्यबुवा, शुभ कार्याला उशीर कशाला करायचा? आणि तसंही आम्हाला ज्या 10 दिवसानंतर खूप कामं आहे आणि ज्याचं लग्न आहे ना आलोक, तो खूप बिझी आहे. त्याला आत्ताच वेळ आहे
त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर लग्न करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि मग वैद्यबुवा सुलक्षणाला म्हणतात, प्राजक्ता जरी माझी भाची असली तरी ती मला माझ्या मुलीसारखीच आहे आणि तिचे लग्नाचे सगळे विधिवत परंपरेने व्हावे अशीच माझी इच्छा आहे. सुलक्षणा वैद्यबुवांना समजावून सांगते, वैद्यबुवा आमच्या घरातसुद्धा खूप वर्षानंतर शुभकार्य होतं आहे, त्यामुळे सगळं विधिवत होईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त उद्या आपण साखरपुड्या उरकून घेऊया आणि उद्या तुम्ही सगळे आमच्या घरी येत आहे, तेवढंच माझ्या कुटुंबाशीही तुमची ओळख होईल आणि आमचं घरही तुमच्या पाहण्यात येईल. तर उद्या तुम्ही सगळे आमच्या घरी या. परंतु वैद्यबुवा नेहले पे देहला टाकतात आणि म्हणतात, नाही सुलक्षणा मॅम, साखरपुडा हा मुलीच्या घरी करण्याचीच परंपरा आहे, त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही साखरपुडा आमच्या घरी होऊ द्या. तुम्ही सगळे आमच्या घरी या. आमचं घर तसं छोटं आहे पण आमचं मन खूप मोठं आहे. आमच्याकडे तुमच्यासाठी खूप जागा आहे, त्यामुळे तुम्ही सगळेच आमच्या घरी या आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आम्ही आमच्या घरीच करणार. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा म्हणते, पण वैद्यबुवा काहीच ऐकून घेत नाही आणि सुलक्षणा म्हणतात, सुलक्षणा मॅम, आमची फक्त एवढी एक विनंती ऐका, साखरपुडा आमच्या घरी होऊ द्या. लग्नाचं तुमच्या मनाने तुम्ही जो म्हणाल तो शेवटचा शब्द. फक्त माझी एक विनंती एवढी ऐका की साखरपुडा आमच्या घरी होऊ द्या. सुलक्षणाचा नाईलाज होतो आणि सुलक्षणा म्हणते, ठीक आहे वैद्यबुवा, उद्या भेटूया. वैद्यबुवा फोन कट करतात. इकडे अंबिकाला टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय झालंय आणि ती सुलक्षणा विचारते, काय झालं जाऊबाई? सुलक्षणा तिला सांगते, उद्या आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा आहे प्राजक्ताच्या घरी. हे ऐकून अंबिका आणि सगुणाला सुद्धा टेन्शन येतं आणि सुलक्षणा म्हणते, साखरपुडा तर होऊन जाईल, पण आलोकला तेथे कसं न्यायचं? जो आलोक कधी घराच्या बाहेर निघत नाही, जो आलोक 4 माणसांमध्ये जात नाही, त्या आलोकला लोकांमध्ये कसं न्यायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. आणि पाहता पाहता रात्र होते आणि आलोक त्याच्या रूममध्ये काहीतरी करत असतो. तेवढ्यात अंबिका तेथे येते आणि आलोक विचारतो, काय झालं छोटी आई? अंबिका थोडी घाबरलेली असते, कारण सुलक्षणाने साखरपुड्याबद्दल बोलायला तिलाच पाठवलंय. मग आलोक विचारतो, सुलक्षणाने एखादा फरमान दिलाय का? एखादी ऑर्डर दिली आहे ती सांगायला तू माझ्याजवळ आली आहे? तर अंबिका त्याला खोटं सांगते, नाही, जाऊबाईंनी मला काही नाही सांगितलंय. उलट मलाच तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं, पण जाऊ दे, नको. आलोक म्हणतो, छोटी आई, या जगात फक्त अशी 2 माणसं आहेत ज्यांच्यावर मी काही झालं तरी चिडणार नाही. पहिला आरव आणि दुसरी तू. त्यामुळे तू एवढी का घाबरतीयेस? आजपर्यंत कधी मी तुझ्यावर चिडलोय का, रागावलोय का, संतापलोय का? नाही ना? मग बोल, तुला जे काही बोलायचंय ते बिंदास बोल. तेव्हा अंबिका म्हणते, मला आहे ना तुला एक महत्त्वाचं विचारायचं आहे, पण मला असं वाटत होतं की तू मला ते देशील की नाही, म्हणून मी विचारायला घाबरत होते. आलोक म्हणतो, तुला सांगितलं ना मी तुझ्यावर चिडणार नाही आहे. तुला जे काही हवं आहे, जे काही पाहिजे ते मला सांग, ते मी तुला नक्की देईल. आणि मग अंबिका ही आलोकला सांगते, वैद्यबुवा आहेत ना, म्हणजे प्राजक्ताचे मामा, त्यांनी त्यांच्या घरी एक पूजा ठेवली आहे आणि त्या पूजेला आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे. हे ऐकून आलोक म्हणतो, एवढंच ना? तुला ही काळजी वाटते का की तू उद्या पूजेला जाशील, मग माझ्या औषधांच्या वेळेचं काय होईल? तू नको टेन्शन घेऊ, तू सगळी औषधं काढून टाक, मी त्याच्यावर रिमाइंडर लावून ठेवतो, मी माझी सगळी औषधं वेळेवर घेईल, टेन्शन घेऊ नको. तर अंबिका म्हणते, नाही, तू त्या पूजेला यायचं आहे अशी माझी इच्छा आहे. आलोकला मोठा धक्काच बसतो आणि आलोक विचारतो, मी आणि त्या प्राजक्ताच्या घरी पूजेला? अंबिका म्हणते, पाहिलंच ना, मी तुला म्हणाले होते की तू माझ्यावर चिडशील, संतापशील, म्हणून मी तुला सांगत नव्हते. जाऊ दे, मला नाही तुझ्याविषयी या विषयावर बोलायचं आहे असं म्हणून अंबिका जाण्याचं नाटक करते. आलोक तिला थांबवतो आणि म्हणतो, मोठी आई पण. आणि आलोकला हाच प्रश्न पडतो की मला त्या घरी का बोलवलं आहे. आणि इकडे प्राजक्ताच्या घरी साखरपुड्याची सगळी तयारी सुरू असते आणि तेवढ्यात तिला दिसतं की कौस्तुभ चक्क एक भला मोठा स्पीकर हॉलमध्ये आणून ठेवतोय. आणि हा मोठा स्पीकर पाहताच लगेच प्राजक्ताला आठवतं की ज्या दिवशी सूर्यवंशींच्या घरी पार्टी होती त्या दिवशी पार्टीत नेमकं काय घडलं होतं, आलोक किती चिडला होता, त्याला मोठा आवाज आवडत नाही हे प्राजक्ताला आठवतं. आणि प्राजक्ता कौस्तुभला म्हणते, दादा उद्या माझा साखरपुडा आहे, हळद नाही आहे, एवढा मोठा स्पीकर तू कशाला लावतोय? मी काय नाचणार नाही आहे. तर कौस्तुभ म्हणतो, तू नको नाचू, मी तर नाचणार आहे. आणि हे प्राजक्ता, भाग्यसुद्धा नाचणार आहे. भाग्य लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, हो मी नाचणारसुद्धा आहे,
आणि माझ्या लाडक्या बहिणीला नाचवणार सुद्धा आहे. आपण दोघी मिळून रॉक अँड रोल करूया आणि आलोक जिजूंना सुद्धा नाचायला लावूया. सगळेजण खुश असतात. भाग्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो आणि भाग्या प्राजक्ताची सुद्धा छेड काढत असते की उद्या मजा येणार आहे. आणि प्राजक्तासुद्धा खोटं खोटं लाजण्याचं नाटक करत असते. घरातले आई आजी सोडून सगळेच खुश असतात. आणि इकडे अंबिका ही आलोकला म्हणते, कसं आहे ना आलोक, आता अख्ख्या जगाला माहिती आहे तुझं सत्य, मग उगाचच तू स्वतःला घरात का कोंडून घेतोस? त्यामुळे तू चल आमच्याबरोबर. तेवढी छान नवीन माणसं भेटतील, नवीन वातावरण असेल तर तुला आवडेल. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तू माझ्याबरोबर यावंस. ही पूजा खरंच त्यांनी आपल्याला मनापासून बोलवलं आहे आणि तू आला तर त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल. आणि तुला काय सांगू, वैद्य कुटुंबावर एक खूप मोठं संकट आलं होतं. एका गुंडाने त्यांना त्यांच्याच घराबाहेर काढलं होतं. पण सुदैवाने तो सगळा प्रॉब्लेम मिटला आहे आणि आता ते त्यांच्या घरी परत आले आहेत. आणि याच आनंदात त्यांनी घरी एक पूजा ठेवली आहे आणि त्यांनी खूप प्रेमाने आदराने आपल्याला तिथे बोलवलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी तेथे जावं आणि संपूर्ण कुटुंबामध्ये तू तर येतोच, त्यामुळे तूही तेथे यावं आमच्याबरोबर, अशी माझी खूप इच्छा आहे. पण आलोकला काही लॉजिक कळतच नाही. आलोक विचारतो, पण मी काय यायचं आहे? आणि त्या गुंडाने त्यांना घराबाहेर काढलं होतं म्हणजे? आलोकला आठवतं की आपण प्राजक्ताला त्या गुंडांपासून वाचवलं होतं. आलोक विचार करतो, तेच गुंड नक्की असतील. आणि मग अंबिका ही आलोकला सांगते, आणि तुला माहिती आहे का, जे प्राजक्ताचे मामा आहेत ना वैद्यबुवा, ते आयुर्वेदाचार्य आहेत. मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना मोफत सेवा देतात. त्यांच्याकडून एक पैसासुद्धा घेत नाही. हे ऐकून आलोक खूप खुश होतो आणि म्हणतो, मोफत सेवा देतात, खरंच खूप चांगलं काम करताय. अंबिका म्हणते, पाहिलं ना, मग आता इतक्या भल्या माणसाने आपल्याला आमंत्रण दिलं आहे तर ते आमंत्रण आपण धुडकावून लावायचं, जायचं नाही, हे अतिशय चुकीचं आहे ना. त्यामुळे आपण जायचं आहे आणि तू सुद्धा आमच्यासोबत यायचं आहे, येशील ना? आणि तेवढ्यात आलोकला आठवतं की आरोपने त्याला काय समजावून सांगितलं होतं, मनाची दारं उघडी ठेव. आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी वाईट नसतात, काही काही गोष्टी चांगल्यासुद्धा असतात. आणि चार माणसांमध्ये मिसळ, स्वतःच्या अवतीभोवती भिंती उभ्या करू नकोस. हे सगळं आलोकला आठवतं आणि आलोक हा अंबिकाला सांगतो, आरव आहे ना, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे, तुला माहिती आहे ना तो कसा आहे. त्यामुळे उद्या मी नक्की येईल तेथे, तू काळजी करू नकोस. हे ऐकून अंबिका खूप खुश होते आणि म्हणते, उद्या पूजा आहे ना, तर मी तुझ्यासाठी एक छान कुर्ता काढून ठेवते, कुर्त्यामध्ये तू छान दिसशील. असं म्हणून अंबिका तेथून जाणार. इतक्यात आलोक तिला थांबवतो आणि विचारतो, उद्या तेथे ती सुद्धा असेल का? आता आलोक ती म्हणजे नक्कीच प्राजक्ताबद्दल विचारतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अंबिका थांबते, थोडी घाबरते. आणि इकडे प्राजक्ता ही सगळ्यांबरोबर मस्त गप्पा मारत असते. सगळे तिला चिडवत असतात. आणि तेवढ्यात प्राजक्ताला दिसतं की वैद्यबुवा, त्यानंतर चारू पाहुण्यांची लिस्ट बनवत आहे की उद्याच्या साखरपुड्याला कोण कोण येणार. आणि प्राजक्ताला माहिती आहे की आलोकला जास्त माणसं आवडत नाही. प्राजक्ता वैद्यबुवांना म्हणते, मामा मला माहिती आहे, हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. सगळ्यांना बोलवावं, सगळ्यांचं आदरातिथ्य करावं अशी तुझी इच्छा आहे. पण त्यांना आहे ना जास्त माणसं आवडत नाही. जास्त माणसं, गोंगाट, रागराग, चिडचिड या गोष्टी त्यांना आवडत नाही. त्यामुळे एवढ्या लोकांना नको बोलू. माझ्यासाठी माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब माझ्या साखरपुड्यात उपस्थित असेल ना तर मी खुश आहे. हे ऐकून वैद्यबुवा आणि त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग सगळे एकाच वेळेस विचारतात, त्यांना? त्यांना म्हणजे कोणाला ग प्राजक्ता? आणि मग प्राजक्ता उठून उभी राहते आणि म्हणते, त्यांना म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, आलोक सूर्यवंशी यांना. हे ऐकून सगळे हसत असतात. पण आजी मात्र टोमणा मारते, बाई बाई बाई, काय ते कौतुक आणि काय ते तऱ्हा, आमच्या काळात नव्हतं हे सगळं. तर वैद्यबुवा म्हणतात, ओ सासूबाई, कधी थोडं मनमोकळेपणाने हसत तरी जा. तर सासूबाई चिडून म्हणते, तुम्ही हसताय ना, तेवढं बस झालं, मला नका सांगू हसायला. वैद्यबुवा परत हसतात. आणि तेवढ्यात प्राजक्ताची नजर औक्षणाच्या ताटावर जाते, जेथे हळद आणि कुंकू ठेवलेलं असतं. आणि प्राजक्ताला आठवतं की अंबिकाने तिला सांगितलंय की या घरात लाल रंग वर्ज्य आहे आणि कुंकूसुद्धा आलोकला आवडत नाही. प्राजक्ता विचार करते, आलोक सरांना कुंकू आवडत नाही आणि या प्लेटमध्ये तर कुंकू आहे. आणि तेवढ्यात प्राजक्ता आतमध्ये निघून जाते आणि सगळेजण लाजली लाजली असं म्हणून तिला चिडवतात. आणि वैद्यबुवा चारूबरोबर या पाहुण्यांची लिस्ट तयार करतात. इकडे प्राजक्ता ही देवघरात येते आणि गणपती बाप्पांसमोर
एक ड्रॉवर असतो. हा ड्रॉवर उघडते आणि त्यामध्ये लाल रंगाच्या पोटल्या असतात. प्राजक्ता विचार करते, लग्नामध्ये कुंकूच नाही असं कसं होऊ शकतं? आता माझ्या लग्नाचं कसं काय होईल हाच विचार प्राजक्ता करते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता ही देवळात गणपती बाप्पांसमोर उभी असते आणि हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करते. गणपती बाप्पा, आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. आज माझं आणि आलोक सरांचं नातं एकदम घट्ट होणार आहे. आज आमच्या दोघांचा साखरपुडा होईल आणि आमच्या या नात्यावरच आरव आणि भाग्याचं लग्नसुद्धा अवलंबून आहे. या घराचं अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे आज काहीही गडबड होऊ देऊ नको. प्राजक्ता गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करत असते की हे लग्न, हे कार्य सगळं चांगलं पार पडू दे, म्हणजे माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. आणि तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि विचारते, काय गं प्राजू, आज तुझा साखरपुडा आहे ना, आज काय देवाला प्रार्थना करत बसली आहे? चल बरं लवकर. प्राजक्ता सांगते, अगं मी आपल्या सगळ्या कुटुंबासाठीच प्रार्थना करत होते, परंतु भाग्या तिला आपल्याबरोबर घेऊन जाते. आणि मग थोड्या वेळानंतर भाग्या प्राजक्ताला साखरपुड्यासाठी तयार करत असते आणि म्हणते, प्राजक्ता, आज तू एवढी छान दिसणार आहे, एवढी छान दिसणार आहे ना, की आलोक जिजू तुझ्याकडे पाहतच राहतील. आणि मग आपल्याला सुद्धा प्राजक्ता दिसते. प्राजक्ता खरंच अतिशय सुंदर दिसत असते आणि नाकात नथ घातल्यानंतर तर तिचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. आणि भाग्या म्हणते, खरंच कुणी एवढं सुंदर कसं काय दिसू शकतं? प्राजू, तू खूप खूप छान दिसतीये. हे ऐकून प्राजक्ताला आनंद होतो आणि मग भाग्या ही प्राजक्ताला आठवण करून देते. प्राजू, तुला आठवतंय का, तू सूर्यवंशींच्या घरी इंटरव्ह्यूसाठी चालली होती, तेव्हाच मी तुला म्हणाले होते की किती भारी होईल ना जर आलोक सूर्यवंशींनी तुला लग्नासाठी मागणी घातली तर. आणि शेवटी अगदी तसंच घडलं. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह बोलावं. कधीकधी आपण बोललेलं सुद्धा खरं ठरतं. आणि प्राजक्ता मात्र घाबरलेली असते, कारण तिला आलोकबरोबर साखरपुडा करायचा आहे आणि आलोकबरोबर जगणं, संसार करणं हे काही सोपं नाही आहे, हे तिला माहिती आहे. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आणि प्राजक्ता ही भाग्याला विचारते, भाग्या, मी तुझ्या आधी लग्न करतेय याचं तुला वाईट तर वाटत नाही आहे ना? तर प्राजक्ताला भाग्या समजून सांगते, अगं त्यात वाईट काय वाटायचं? आणि मला माहीतच होतं, एवढे दिवस तू मला हा प्रश्न का नाही विचारला आणि आज विचारते का मूड खराब करण्यासाठी? अगं प्राजू, मी बाकीच्यांसारखी नाही आहे. मला माझ्या चुकीची जाणीव होते. मला आठवतं आहे ना, आपण लहान असताना नेहमी प्रत्येक गोष्ट तुला आधी भेटायची. नवीन पुस्तकं तुला आधी मिळायची, वह्या तुला आधी मिळायच्या, स्कूल बॅग तुला आधी मिळायची. परंतु तेव्हा मी लहान असल्यामुळे मी जास्त काही करू शकले नाही. पण आता मी मोठी झाली आहे ना, तर मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे. तुला तुझ्या साखरपुड्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहायला नाही पाहिजे असं मला वाटतं. म्हणून माझ्या मनात हा विचारही नाही आला की आपल्या आधी प्राजक्ताचं लग्न होतं आहे किंवा आपल्यापेक्षा जास्त सुंदर किंवा जास्त श्रीमंत स्थळ तिला मिळतं आहे, असा विचार मी स्वप्नातसुद्धा करू शकत नाही. हे सगळं ऐकून प्राजक्ता खूप इमोशनल होते. आणि तेवढ्यात या दोघींना कौस्तुभचा आवाज येतो, बाबा लवकर बाहेर या, सूर्यवंशी आले आहेत. आणि हे ऐकून प्राजक्ता घाबरते, तर भाग्या खुश होते आणि म्हणते, चल प्राजू, सूर्यवंशी आले आहेत. आणि लगेच भाग्या ही बाहेर त्यांचा आदरातिथ्य करायला जाते. परंतु प्राजूला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आज तिचा आलोक सूर्यवंशीबरोबर साखरपुडा होणार असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आता आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा होतोय आणि आपला साखरपुडा होतोय हे आलोकला माहीतच नाही आहे. हे दोघेही साखरपुड्यासाठी तयार झाले आहेत आणि प्राजक्ता खरोखरच खूपच सुंदर दिसतीये. आता तिचं हे सौंदर्य आलोकला जिंकेल का, आलोकचा राग कमी करू शकेल का, हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी आहे, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भाग्या प्राजक्ताच्या रूममध्ये येईल आणि म्हणेल, चलो प्राजक्ता मॅडम, आलोक सूर्यवंशी तुमची वाट पाहत आहे. आणि प्राजक्ता, मला कळतंय तू घाबरली आहेस, पण मोठा श्वास घे आणि चल बाहेर, सगळं काही ठीक होईल. आणि इकडे बाहेर संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब बसलेलं असेल आणि त्याच वेळेस चक्क भाग्या प्राजक्ताला घेऊन बाहेर येईल. आणि प्राजक्ता इतकी सुंदर दिसत असेल, इतकी सुंदर दिसत असेल की तिला पाहताच आलोक
हा आपल्या जागेवरून उठणार आणि प्राजक्ताच्या समोर जाऊन उभा राहणार. प्राजक्ता घाबरेल की आता आलोक काय करणार आहे मला, आणि आलोक हा प्राजक्ताकडे एकटक पाहत राहणार. घरातील सगळेजण खूप घाबरतील की आलोक प्राजक्ताकडे असा का पाहतोय, नेमकं काय झालंय. आणि तेवढ्यात आलोक हा प्राजक्ताला पाहून म्हणेल, सुंदर, अतिसुंदर, खूपच सुंदर. आणि आलोकची ही रिॲक्शन पाहून प्राजक्ताला सुद्धा आश्चर्य वाटणार की जो माणूस नेहमी माझा जीव घ्यायला निघालेला असतो तो आज माझं इतकं गुणगान कसं करतोय, माझी एवढी स्तुती कशी काय करतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड पाहायला आवडेल ना. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.